अटक झालेली नाही आहे, त्यांना आरोपी देखील केलं नाही आहे। या माध्यमातून तमाम बार्शीमधील सर्व या भूमिपुत्राबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही शासनाचं या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो आहे। या गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन सरकारनं त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्यासाठी न्याय मिळावा अशी आमची तमाम बार्शीकरांच्या वतीनं मागणी आहे। त्यासाठी आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आणि व्यक्त करत आहोत। उपस्थितांच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रती या ठिकाणी आम्ही आदरांजली व्यक्त करण्यासाठी उपस्थित आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रति आदरांजली आणि त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अद्यापही फरार असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित शासन व्हावं, शासनाने त्वरित या अतिशय काळिमा फासणाऱ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून योग्य ते न्याय द्यावा। या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम बार्शीकरांच्या वतीनं आम्ही या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून सरकार दरबारी आम्ही आमची मागणी मांडत आहोत। या गुन्ह्यामधील